नमस्कार. माझं नाव आनंद भागवत. वय वर्षे फक्त 90. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलेले फार थोडे लोक आज आपल्या देशात आहेत. त्यातला मी एक. नवीन पिढीला पारतंत्र्य माहिती नाही, पारतंत्र्यातले दुःख माहीत नाहीत, ताणतणाव माहिती नाहीत. पारतंत्र्याच्या काळातलं काहीच त्यांना माहिती नाही. कधीतरी मनात असं आलं की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जन्माला आलेल्या लोकांपर्यंत स्वातंत्र्यपूर्व काळातील काही गोष्टी जर पोचल्या तर त्याचा काही चांगला उपयोग होऊ शकतो. या अनुषंगानं पुढचा काही काळ मी असे काही ज्याला आपण एपिसोड म्हणतो असे संवाद रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडू इच्छितो. कृपया ते ऐकावेत. त्याच्यातनं जे समजून घेता येईल ते समजून घ्यावं. त्याच्यातनं काही शिकण्यासारखं असेल ते शिकावं आणि तुमच्या पुढच्या पिढीला ते द्यावं अशी विनम्र विनंती करतो. कधीतरी एक स्वातंत्र्यपूर्व काळात गाणं ऐकलं. उचलतो म्हणून बेलभंडार. तेव्हा ते शिवाजी महाराज नव्हते, बाल शिवाजी होते आणि आपल्या सवंगड्यांना घेऊन रोहिडेश्वरावरती त्यांनी शपथ घेतली होती. असं ऐकलं होतं की स्वतःच्या बोट कापून त्या रक्ताची चिळकांडी त्याने महादेवाच्या वरती वाहिली होती आणि ती शपथ घेतली होती. स्वातंत्र्यपूर्व काळ हा झपाटलेला काळ होता. आम्ही खरं तर शाळकरी मुलं होतो. आम्हाला यातलं किती कळत होतं या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. पण आठवत आहे त्या काळामध्ये नौपड्याच्या ठाण्याला नौपड्याच्या ब्राह्मण सोसायटीच्या हनुमान व्यायामशाळेच्या मैदानाच्या बाजूला एक मारुतीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी 8-10 मुलांनी, शाळकरी मुलांनी जाऊन अशी शपथ घेतली होती. किती कळत होतं किती कळत नव्हतं माहिती नाही, पण टाचणीने स्वतःच्या बोटातनं रक्त काढून अशी शपथ घेतल्याचं मला आठवतं. आता याच्यामध्ये मलाच सांगायचं आहे काय पेक्षा याच्यातनं आपल्याला काय समजून घेता येण्यासारखं आहे ते समजून घ्या. अशाच प्रकारच्या आणखीन अनेक आठवणी. त्या रात्री आम्ही सगळ्या जणांनी असं ठरवलं होतं की झोपण्यापूर्वी ती शपथ पाठ करायची आणि ती शपथ हीच होती की स्वातंत्र्य प्राप्ती करता आमरण आम्ही जे जे करता येईल आमच्या वाट्याला येईल ते सगळं आम्ही करत राहू. आणि त्या शपथेची आठवण म्हणून झोपण्यापूर्वी ती शपथ पुन्हा पुन्हा घ्यायची, पाठ करायची. असं त्या काळात आमच्या बाल पण झपाटलेल्या मनाने ते मनात आलं, ते केलं, ते घडवलं. आज मी ते तुमच्यापर्यंत पोचवतोय. धन्यवाद.